काही दिवसांपूर्वी मुंबऱ्याच्या डोंगरावर अतिक्रमण होतंय असे आम्ही सांगितले. समाजकंटकाकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही असे बोलण्यामागे नेमके कारण काय होते याचाच एक धक्कादायक व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही आणलाय. सर्वात प्रथम पहा की मुंबऱ्याच्या सर्वात उंच टेकडीवर असणाऱ्या दर्ग्याच्या ट्रस्टीत असणारा हा बाबा काय म्हणतोय. नीट ऐका. अच्छा, ये चोटी के रास्ते में 11 कब्रें एक रास्ते में पड़ती है, एक कब्रिस्तान है वहाँ पर छोटा सा, क्या जानकारी देंगे उस बारे में? वो सब शहीद लोग हैं और तकरीबन 250 से ऊपर शहीद लोगों के यहाँ पे मदफन है. या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांमध्ये हा बाबा म्हणतोय की याच मुंबऱ्याच्या टेकडीवर 250हून अधिक शहीद लोकांच्या कबरी आहेत. मात्र या कबरी नेमक्या आल्या कुठून, कधीपासून आहेत, याचे डेथ सर्टिफिकेट आहे का, यांसारखे कित्येक प्रश्न भुवया उंचावणारे आहेत. त्यामुळे प्रशासनाने डोंगरावर चाललेले अतिक्रमण आणि चुकीच्या गतिविधींकडे ताबडतोब लक्ष देणं कितपत गरजेचे आहे याची जाणीव हा स्वतः बाबा स्वतःच्या कबुलीतून करून देतोय. वो सब शहीद लोग हैं और तकरीबन 250 से ऊपर शहीद लोगों के यहाँ पे मदफन है. त्यानंतर हा बाबा सरकारी वन खात्याच्या जागेवर कब्जा मिळविण्यासाठी कशा पद्धतीने खोटं रंगवण्याचा प्रयत्न करतोय हे या दुसऱ्या व्हिडिओतून आपल्याला सर्वांना समजेलच. इसको काफी दिख रही है यहाँ से, जहाँ से हम नीचे खड़े होकर देख रहे हैं. वो भी काफी खड़ी टेकरी दिख रही है आपके. उसको गौर से आप देखेंगे तो उसमें पूरा नक्शा बना हुआ है, नाक है, कान है, सब बने हुए हैं. पूरा गौर से उसको देखेंगे तो ये राक्षस है. इसको बाबा सरकार ने पत्थर का बनाया है. मतलब ये जो पहाड़ी दिख रही है, ये जो लंबी सी जिसके ऊपर ये झंडा लहरा रहा है, ये शैतान ने दैत्य, हाँ, राक्षस है. राक्षस. हाँ. और ये इंसानियतों का खून करने वाले लोग थे. हाँ. तो ये राक्षस को ये पत्थर बना दिया पत्थर गया, बनाया जो गया. पहाड़ के रूप में खड़ा है. पहाड़ के रूप में खड़ा. त्यामध्ये याच दर्ग्याच्या अगदी समोर असलेल्या टेकडीवर शैतान म्हणून संबोधून एक स्टोरी रंगवून जाणून बुजून हिंदू धर्माच्या भावना हा बाबा दुखावतोय असे आम्ही का म्हणतोय तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेलच. एक पीछे चोटी है जिसके बारे में काफी बीच में डिस्प्यूट भी हुए, काफी कुछ विवाद भी हुए थे, जिनको आपने बखूबी पुलिस है, प्रशासन है, सबसे निपटारा करते हुए आपने उन मसलों को हल किया. उस चोटी के बारे में क्या जानकारी देंगे? ये चोटी कोई चोटी नहीं है, वो दरअसल एक राक्षस है. अच्छा. जिसको पीर पहलवान सदुल्ला असदुल्ला नजबी ताबईन रहमतुल्लाह रज़ियल्लाह ताला अन्हों ने पत्थर बनाया और उस पत्थर के ऊपर 2 पत्थर रखा है. अच्छा. जिसको आपने इरशाद फरमाया कि तू कयामत तक ये पत्थर को लेके खड़ी रहेगी. अगर कोई देखना चाहे तो उसके नाक, उसका मुंह, उसका आँख सब दिखता है और उसके जो बाल हैं वो भी दिखता है. तो वो कयामत तक खड़ी रहेगी इनकी बद्दुआओं की बदौलत. हा बाबा ज्या दगडाचा उल्लेख करतोय, ज्या विषयाचं वर्णन करतोय त्यामागे सुद्धा काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2013च्या सुमारास मुंबऱ्यामध्ये काही हिंदू तरुण पहिल्यांदाच त्या डोंगरावर, त्या टेकडीवर भगवा झेंडा रोवण्यासाठी गेले असता आश्चर्य काय, तिथे त्यांना स्वयंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले आणि त्यानंतर त्या दिवसापासून आपल्या हिंदू मुलांकडून तिथे वहिवाट चालू झाली. मात्र ही वहिवाट समजताच काही लँड जिहादींकडून त्या ठिकाणी पिंडीची विटंबना करण्यात आली होती. कदाचित ही माहिती तिथल्या खूप कमी हिंदूंना माहीत असावे, कारण ह्यासारखे विषय सुद्धा पोलीस स्थानकापर्यंत जाऊ नये त्यावेळेस ते दाबण्यात आले होते आणि त्या तरुणांना सुद्धा धमक्या देण्यात आल्या होत्या. असे काही तिथे झाले होते का हे या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. एक पीछे चोटी है जिसके बारे में काफी बीच में डिस्प्यूट भी हुए, काफी कुछ विवाद भी हुए थे, जिनको आपने बखूबी पुलिस है, प्रशासन है, सबसे निपटारा करते हुए आपने उन मसलों को हल किया. याचमुळे हा डोंगर सुद्धा काबीज करण्याचा प्रयत्न या लँड जिहाद्यांकडून करण्यात आलाय आणि तिथे अनधिकृतपणे कब्जा मिळविण्यासाठी चुकीच्या गतिविधी चालल्यात की काय असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. आणि त्यामुळेच की काय, पण काही महिन्यांपूर्वी एका हिंदू महिलेच्या घरावर तेच 2 दगड पडून त्या महिलेचा मृत्यू झाला होता. वर्षानुवर्ष ऊन वारा पाऊस सहन करत शेकडो वर्षापासून हे 2 दगड पडलेच कसे, अनेक प्रश्न आहेत गुपित आहे याच्या पाठीमागे आणि याच्या बाबतीत खुलासा झालाच पाहिजे. याची चौकशी झालीच पाहिजे, कारण 302 सारखा गंभीर गुन्ह्याचा हा अपराध आहे. सध्या त्या टेकडीवरची व्हिडिओ सुद्धा आम्ही आपल्याला दाखवतोय.
त्यामुळे आताच्या वेळेस या मुंब्राच्या डोंगरावर कोणत्या चुकीच्या गतिविधी चालू आहेत का? या 250 कबरी आल्या कुठून? शेकडो वर्षापासून असलेले हे 2 दगड खाली आलेच कसे? यांसारख्या अनुत्तरित प्रश्नांकडे सरकार व प्रशासनाने वेळीच लक्ष दिले तर हा संपूर्ण डोंगर काबीज करणारे हे लँड जिहादी मागे हटतीलच. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पुनर्स्थापना झालीच पाहिजे. जटाटवीकलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्यलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां नमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव. आई मुंब्रा देवी आम्हाला शक्ती दे. मुंब्रा डोंगराला लँड जिहादांकडून मुक्ती दे. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी